करू दे, कर अभ्यास करते दाखव मम्माला. कसं करतो. अरे बापरे. पहिला नंबर येणार ना तुझा पहिल्यापासूनच. नाही बा असं करा, असं करा, असं करा. डोकं दुखलं अभ्यास करून करून. बोल. अरे बापरे. अरे बापरे. माथाच दुखला डायरेक्ट. नवीन घालग झाला. हा अभ्यास चाललाय. चल ना. तर आता हे बघा, हे नवीनच. हे नवीन नाही, हे तसं जुनंच आहे. जसं तिला कळायला लागलं ना तसा हा प्रकार चालू असतो. म्हणजे आम्ही काय भरवायला घेतलं ना की लगे ती इकडे तोंड फिरवते, तिकडे तोंड फिरवते. म्हणजे ती समोरून आपल्या हाताने खाणारच नाही. लहान मुलं कशी दुसऱ्यांनी चारलं भरवलं तर ती पोटभर खातात, पण हिचं तसं नाही. आपण किती प्रेमाने तिला चारायला घ्या, भरायला घ्या, कडीवर घेऊन, मांडीवर घेऊन, असं समोर सोप्यावर बसवून, पण तिला ते अजिबात आवडत नाही. तिच्या हातानेच तिला खायला आवडतं. म्हणजे तिला सगळं म्हणजे स्वतः करायला सगळं आवडतं. आता हे बघा तुम्ही, हे मी भरवायला घेतलेलं तिला, पण तसं नाही. माझ्या हातातनं तिने घेऊन तिच्या पुढ्यात ठेवायचं, घरभर सांडवणार, तिथे बसलेल्या जाग्यावर सांडवणार, पण स्वतःच खाणार. एक एक शीत का होईना पण स्वतःच खाणार. तर आपण किती भरवायचा प्रयत्न केला तिला चालणार नाही. बरं, खाण्याची पद्धत, खाणार, तोंडाला लावणार, गालाला लावणार, केसाला लावणार, डोक्याला लावणार. आणि किती तिच्यासमोर आपण ओरडलं ना तरी तिला त्याच्यात काहीच फरक पडत नाही. तसं म्हटलं तर तिला अजून काहीच कळत नाही. ती आत्ताशी 1.25 वर्षाची आहे. अजून तिला आपण ओरडणं करणं हे पण कळत नाही. पण तिला हे सगळं कळतं की मी माझ्याच हाताने खाईन. किती आपण भरवायचा प्रयत्न करा, ती लगेच हातावर आपल्या झटका मारते, तोंड फिरवते. आणि खरं सांगायचं तर ती लहान होती ना तेव्हा, म्हणजे अगदी ती 3-4 महिन्याची असेल तेव्हापासून तिच्या मम्मीने तिच्यासाठी ना छान छान अशा दुधाच्या बॉटल आणलेल्या. पण नवल ह्या पोरीचं की एक दिवस पण कधी आम्ही, जशी तिची मम्मी बाहेर पडली ना तर आम्ही प्रयत्न केला की तिला दूध त्या बॉटलमधून द्यायचा, पण एक दिवस तिने ती दुधाची बॉटल तोंडामध्ये धरली नाही. म्हणजे तेव्हापासून, जेव्हा ती 4 महिन्याची 5 महिन्याची होती ना तेव्हापासून तिने ती दुधाची बॉटल पण बघितली नाही. अनेक प्रकारच्या, म्हणजे घरामध्ये जवळजवळ 7-8 बॉटल तिच्या मम्मीने आणून ठेवल्या असतील, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या अशा लहान मोठ्या काचेच्या वगैरे अशा डिझाईनच्या. पण तिने कधी ती दुधाची बॉटल बघितली नाही ना. आत्ता तिला कळायला लागलं ना तर आत्ता पण त्या बॉटलमध्ये आम्ही पाणी वगैरे घालून देतो, दूध वगैरे घालून देतो, पण ती नाहीच. आणि आता हा जेवणाचा प्रकार बघा, हा असा प्रकार आहे. आणि हे बघा, आम्ही बाहेर गेलेलो एकदा, तेव्हा तिची मम्मी आम्हाला दोघींना हॉटेलच्या रूमवर सोडून निघून गेली होती. आणि मी आणि तीच होतो. आणि हे सगळं बाहेरून मागवलेलं जेवण होतं. तर मी तिला व्हिडिओ लावून दिला होता आणि तिला ते पोहे पापड वगैरे खायला दिलेलं. पण तिथे पण तिने माझ्याकडून भरवून नाही घेतलं. तिथे पण तिने असा संपूर्ण राडा केलेला. आणि ह्याच्यामध्ये बसलेली मस्त, तिला वाटलं तर खायचं, नाहीतर सगळं हाताने सारवून टाकायचं, असा ह्याचा प्रकार आहे. ॲक्च्युली मी या व्हिडिओचा आवाज ना तसा म्हणजे बंद केलेला आहे. तुम्ही तो जर आवाज ओरिजिनल असताना तर तुम्हाला खूप म्हणजे हसायला आलं असतं, पण तो आवाज मी मुद्दाम बंद केलेला आहे. तिचं माझं बोलणं हे खरंच हसण्यासारखंच होतं, पण मीच मुद्दाम तो आवाज बंद केला आणि हा दुसरा आवाज दिलेला आहे. तर अशी ही विया आहे. हे बघा, हे आत्ता तिचं जेवणाचं बघा. आता हा तिला मी वाटीमध्ये दिलेलं. आणि राग तर एवढा येतो ना, तो सगळा वाटीतला, म्हणजे मी चारायचं नाही, मी चारणार नाही, तिची मम्मा चारणार नाही, कुणीच चारायचं नाही तिला. तिचं ती घेणार, तिचं ती खाणार. आणि राग एवढा आहे ना तिला, सगळ्या वस्तू धर फेक धर फेक. तर आत्ता पण बघा, ती वाटीमध्ये मी तिला म्हटलं, अगं तो भात आहे ना सांडलेला, तो नको खाऊस, वाटीमधला भात खा. म्हणून तिला मी वाटी सरळ करून दिली, पण तिने धरली तशी वाटी लगेच फेकून दिली. तर हे लहानपणीच्या वियाच्या ज्या ह्या करामती आहेत ना, या खरंच एकांतात बसून बघत ना हसायला येतं. खूप मजा वाटते मला हे सगळं बघायला. आणि हा वियाचा लहानपणीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटतात, म्हणून मी हा व्हिडिओ करत असते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आत्ता बघा ती येईल आणि ती भाताची वाटी मी तिला दिली फेकून, आता लगेचच फेकून देईल बघा. तिने तिचं म्हटलं ना ह्याच्यामधला भात खा, ते बघा. आणि त्याला तिचं काहीही वाटत नाही. धन्यवाद.